भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए भगवत्काराची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। भगवत्काराची चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमान उपस्थित आहे। भगवंताला माहिती आहे परमपूज्य परमात्मा ईश्वर मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महांतजी बाबा जुमदेवजी सर उपस्थित आहे। बाबांना माहिती आहे बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे आम्हा सर्वांना प्रेम देणारा आमच्या सर्वांच्या मातोश्री वारणेसाहेब सुपीकर सुद्धा उपस्थित आहे। हा दुसरा माहिती आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा ईश्वर मंडळाचे उपाध्यक्ष मनोजी देशमुख साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे सभापती मनोजी जगदीशसाहेब, कोषाध्यक्ष सन्माननीय परमजी उराणे साहेब, संचालक संजय माटवांकर साहेब, श्रीकाराजी भेंडारकर साहेब, वासुदेवजी बडोले साहेब, विक्रमजी क्षीरसागर साहेब या मंचावर विराजमान सर्व आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी ज्यांनी तत्वाचे पूजन केलं ते आदरणीय मंडळी, उपस्थित सर्व सेवसेविका ऐवजी बालगोपाल या सर्वांना मजा पडली। आजच्या या चर्चा बैठकीचे उत्कृष्ट संचालन करून या हिंगणघाट शाखेची सन्माननीय मसरांजी, या हिंगणघाट शाखेचे कार्यदर्शी गोविंदराव निखाजी त्यांचे सर्व सहकारी, उमेद परिसरातून आलेले शाखेचे पदाधिकारी, समज या गावातील समस्त ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी आयबी बाळगोपाळ यांनी आपल्यामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय सुनील कोठारी जे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केले त्यांना सुद्धा माहिती होणार। आजचा हा कार्यक्रम दरवर्षीचा हा कार्यक्रम नाही, पण आपण दरवर्षी या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या आतुरतेने येतो की आपले संपूर्ण वर्ष चांगले जावं, भगवत कार्यामध्ये जावं अशा अपेक्षेने आपण या ठिकाणी या चर्चा बैठकीमध्ये या सेवक समाजाच्या माध्यमातून आपण येत असतो। परंतु ही गोष्ट ही विसरू नका की आपण या कार्यामध्ये येणारे लोक आपण असताना अजून इतरही लोक असतात। औषध नवसे असे 3 प्रकारचे लोक या ठिकाणी प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक कार्यामध्ये असतात। परंतु आपण कशाकरता या ठिकाणी आलो आहे याचा विचार तुम्हाला आम्हाला करायचा आहे। याच्या आधी पूर्व व्यक्ती बोलून गेले, सीमाबाई उराणे, कौशल्याची पत्नी जीवनदादा पाटील ते बोलून गेले। तसं माझ्याकडे 4:30 वाजेपर्यंत वेळ आहे, अर्धा तास एक्स्ट्रा आहे, त्याविषयी नाही ते सर्वांना माहीत आहे। परंतु मला असं वाटत नाही की या ठिकाणी खूप जास्त बोलावं, परंतु बोलणं नाही तर जमणार की नाही। कारण का आतंकवादी, दहशतवादी, उग्रवादी प्रत्येक ठिकाणामध्ये असतात आणि तो जीवनदादा मिलिटरी फोर्समध्ये आहे। पाण्यात मासा झोप घेते कसा, ज्यावेळेस त्याच्या वरचा तेव्हा करणार, पाण्यात मासा खावे त्याच्या ठुसा तेव्हा करणार। 2 गोष्टी, धर्म आणि अधर्म, नीती अनिती, चरित्रवान चरित्रहीन, नर आणि नारी या संपूर्ण जाती आणि एक तृतीयपंथी आम्ही या मार्गात आमच्या सुखासाठी आलो। दुःख सांगितले मार्गदर्शकांकडे, त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्या भगवंताला वचन दिलं। कोणत्या मार्गदर्शकाला शब्द दिला ना, वचन दिलं नाही, त्या भगवंताला, त्या बाबाला वचन दिलं, मर्यादी भगवत नाम। आणि त्या आधारे आपण दुःख घेऊन या मार्गामध्ये आलो। आपण सर्व आलात, मी पण आलो। आता जिथं कन्हैयाचा जन्म झाला तिथले सेवक या ठिकाणी आल्या का नाही मला माहिती नाही। हेडलजी आले आहे का? सेवक
त्यांच्याकडूनच आधी घडले होते. मथुरा एकला रहिवासी तो सेवक म्हणजे तिथे आला होता त्रासामुळे आणि मग तिथे सुख समाधानी मिळाली त्यांनी आणि तो तिथे गेला. मथुरावासी या धर्माच्या या परमात्मा समाजाच्या कोणी व्यक्ती नाही, त्याला कोण आहे काय आहे कोणी मानणार नाही, पण परमात्माचा सेवक मथुरावासी आम्ही गेलो होतो त्याच्याकडे. मी मार्गात आलो. आता एवढ्या दूरचा तो माणूस या इथं आला, कितीतरी देवत होते तिथे, तो इथे कशाला आला, त्या परमात्मामध्ये कोण आला, का त्या मार्गदर्शनाकडून कार्य घेतले, कसा समाधानी झाला. मी बी मार्गात आलो तर मी समाधानासाठी आलो. माझ्याकडे जे होतं ते होतं, शून्यामधून नाही. लोक त्याची खिल्ली बी उडवतात. हा मार्ग हा धर्म हा कोणाची खिल्ली उडवण्याचा किंवा नाही आहे. मी मार्गात आलो, मला समाधान मिळालं. मला जे मिळायचं होतं माझ्या नशिबामध्ये जे होतं, माझ्या योगामध्ये जे होतं ते मला मिळालं आणि पुढे मिळत राहील. समय से पहले और किस्मत से ज़्यादा कोई नहीं मिल सकता, कोणी घेऊ शकत नाही. मार्गात याच्या आधी त्या काळातला इतिहास माझ्या, आम्ही ठेला ढकलला, कॉलेज शिकलो, सर्वच केलं. आता ठेला ढकलला म्हणजे काही जी कामं केली असेल ना आम्ही, ढकल काही विकलं असेल त्याच्यामध्ये. काही लोक म्हणतात साहेब तुम्ही असं काही सांगायचं नाही. अरे जेव्हा मार्गामध्ये नव्हतो आलो त्या काळामध्ये आमची परिस्थिती कशी होती ती सांगायला पाहिजेच ना. तुमच्या सांगण्यामुळे एखादा दुःखी व्यक्ती किंवा या मार्गामध्ये आल्याच्या नंतर या प्रकारची क्रिया होते. आम्ही असं करतो. मार्गामध्ये अंतर चालत नाही, नम्रता चालते. नम्रता तो मासाच्या पाण्यामध्ये कसा तरंगतो आहे याचा अनुभव घेणारा व्यक्ती तो अनुभव घेईल. परंतु तो पाण्यामध्ये माणूस गेल्याच्या नंतर तो माशाला पकडून फक्त खाण्याचाच विचार करतो. प्रत्येक व्यक्ती तसं नसते. मी मार्गात आलो, मला समाधान मिळालं. आज समाधाने तुम्ही आम्ही आपण सर्व जीवन जगत आहोत. आज लोकांची भावना असते. आज तुम्हाला अनुभव सांगतोय. कोणाचे नाव समोर गेल्यानं कोणाचे नाव कापल्याने काही होत नाही. नाव जर कोणाचं पाहिजे असेल तर त्या भगवंताजवळ त्या बाबाजवळ पाहिजे. तुमचे कर्म चांगले असले तर तो आपोआप त्याच्याकडे नाव जाते. तुमचे नाव कापलं असेल कापलं असेल याला काही महत्व नाही. एका काळामध्ये आमचे कापलं होतं. परंतु आज योग असा प्रसंग आहे की आपण आपल्या मार्गावरती चालत राहावं. ज्याचं काम जसं आहे तरी तसं करावं. एक विंचू होता. तो विंचू समुद्र प्रवाहामध्ये वाहत होता. एक संत त्या ठिकाणी त्या नदीमध्ये त्या प्रवाहामध्ये त्या समुद्रामध्ये होता. तो त्याला पकडून बाहेर ठेवत होता कोपऱ्यात 3-3 वेळा आणि तो त्याला डंक मारत होता. तो त्या संताला तो विंचू डंक मारत होता तरी तो त्याला वाचवण्याचं काम करत होता. एका साधूने विचारलं, महाराज जी बोले आप वो आपको डंक मारना है और आपको तुम बचा रहे हो. उसका काम है बोले डंक मारना, मेरा काम है उसको बचाना. आमचं कर्तव्य आहे लोकांना ज्या या घटना या समाजामध्ये या परमात्मा समाजामध्ये जी घडते आहेत ते सांगणं आहे. पुस्तकामध्ये जे लिहिलेले अनुभव आहेत ते सर्वोपरी आहे. तो काळ व आजचा काळ फरक आहे. पहिले 10 लोकांची संख्या जुळवायला अत्यंत कठीण जात होतं. आज व्हॉट्सअप फेसबुकचा जमाना आहे. लाखो लोक फक्त त्या व्हॉट्सअप फेसबुकचे येणार बोललं, कोणाला सांगायची गरज नाही. आता बोलवण्याची गरज नाही आहे. बोलवण्याची गरज नाही आहे. आता फक्त व्हॉट्सअपला फेसबुक चालते.
काही लोकांना आदेशाची गरज नाही आहे, आपल्याच मर्जीने चालत राहावं. आज 1 जानेवारी नवीन वर्ष दरवर्षी येणार आहे, त्याच्यात काय आमच्यासाठी काही नवीन आहे का? आज चांगला दिवस आहे, उद्या का खराब दिवस येणार आहे? प्रत्येक दिवस हा तुमच्या जीवनासाठी चांगला आहे. जर तुमचे विचार जर चांगले असेल तर प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ तुमची चांगली आहे. तुमचे विचार जर वाईट असेल तर कोणताही दिवस असेल तुमचे विचारच तसे येणार आहे. आम्ही बी मार्गामध्ये आल्याच्या नंतर मी सर्व झालं. माझ्या आईला भूत बाधा होते, सर्व काही होतं, फुकटामध्ये भेटलं. लोक बी सांगतात, परंतु तुम्हाला खरं वाटते का हो की आम्हाला हा मार्ग फुकटामध्ये भेटला? का तुम्ही वचन नाही दिलं का बाबाला? त्या भगवंताला, त्या बाबाला तुम्ही वचन नाही दिलं? मर्याजी भगवत नंबर मरी किंवा जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजी पाणी आणि बाबाच्या आणि मंडळाच्या आदेशाची वेळोवेळी पालन वचन दिलं ना. मी तर दिलं. ज्या दिवशी मी मार्गामध्ये आलो त्या दिवशी मी त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्या भगवंताला वचन दिलं, शब्द दिला. तो शब्द मी पाळतो आहे किंवा नाही पाळतो आहे माझे मला माहीत आहे. आता लोकांमध्ये विचारायची शक्ती कमी झाली. आम्ही पहिले बाबाजीवर शब्द, भगवंताजीवर शब्द ठेवत होतो की माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, माझी ट्रान्सफर इकडे झाली पाहिजे, मला हे पद मिळालं पाहिजे. आम्ही भगवंताजीवर शब्द ठेवत होतो. पण जे लोक निस्वार्थ भावनेचे असतात ते आपल्या कुटुंबाच्यासाठी शब्द ठेवतात. आज प्रकार कसा सुरू आहे? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, व्यक्तीला मागण्याचे कामं सुरू आहे. तुमच्यामध्ये मोह माया जर नसेल, तुमची आत्मा, तुमचे विचार जे स्वच्छ असेल, जडून तुमच्या विचारामध्ये नसेल, तुम्ही भगवंताजीवर शब्द ठेवा. आज नाही तर उद्या तुम्हाला तो योग मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे माझी गॅरंटी. मागितलं नाही तरी मिळते. आज ज्वलंत उदाहरण मी तुमच्यासमोर दर वेळेस सांगत राहतो. पण मी शिकतो किंवा नाही शिकत ते तुम्ही ठरवा. मग अशी त्या जीवनदाता म्हणून तोही कामटीच होतो. आणि कामटी कशी आहे तुम्हाला माहिती आहे, मी वेळोवेळी सांगत राहतो. कर्म करा. पश्चाताप करण्याचे असे काही कर्म करू नका की तुमच्या जीवनामध्ये तो पश्चाताप होईल. डॉक्टर्स, इंजिनियर्स, IRS, SP आपल्या मार्गामध्ये आहे, माझ्या संपर्कामध्येही आहे. आणि तो दादा बोलला म्हणून त्याला सांगतो आहे, आणि प्रत्यक्ष सांगतो आहे, अनुभवातून सांगतो आहे. मी जेव्हा फोन करतो ना, बाबा तुम्ही इंजिनियर थोडासा व्यवसायाची थोडीशी मदत करा ना, थोडंसं बघा ते काम सुरू आहे तर थोडंसं काहीतरी आपलं म्हणजे कमी जास्त आम्ही मानवासाठी चुकतो. वेळ नाही आम्ही काय म्हणते, आम्हाला वेळ नाही. आणि भाषणबाजी ठोकासाठी बिलकुल वेळ येतो. व्हॉट्सअप, फेसबुक चांगले रंगवून टाकतो. आणि मग माझ्या हातामध्ये जे राला काढायचे मी तर चांगलं बिलकुल त्याने ओळखीचं ठेवत नाही. मग तुम्ही म्हणता आम्ही मदत करतो, कुठं मदत करता हो? मी तर प्रत्यक्ष फोन करतो ना. कोण किती नियमाला भसतो आहे हे त्यांनी स्वतः ठरवावं. मी सांगत नाही की मी बसतो आहे, मी तत्वशुद्ध नियमाला भेदभाव वाटतो आहे की नाही वाटतो आहे हे माझे मला माहिती आहे, भगवंताला माहिती आहे. कोणी मदत करायला येत नाही. पेपरबाजी करा, व्हॉट्सअप, फेसबुकवर टाका, चालू नाही. तुम्हाला नियमावली दिलेली आहे, तुम्ही मार्गात कशा करता आले तेवढं पहा. 4-5 फोटो. आणि या मार्गाच्या विरुद्ध जे लोक वागत असेल त्याला सोडू नका.
मी तुमच्यासोबत आहो आणि मंडळ तुमच्यासोबत आहे. अनिती करता मंडळाच्या कार्यक्रमाला ते दुसरीकडे आपला कार्यक्रम करता, मनमानी करता. 10 मार्गदर्शक 15 मार्गदर्शक एकीकडे आणि एक माणूस एकीकडे राहून किती मंडळाची नीट ठेवतात त्याची तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणून लोक इकडे गेले तिकडे गेले. तुकडे पाडणारे वालेली लोक माझ्या समोर आहेत. मला माहित आहे कोण आहे, कोणी केलं. आम्ही तर साक्षर पुऱ्याला सही घेऊ शकतो, परंतु आतून तरी सुधरा. आज म्हटलं आज नवीन वर्ष आहे, पण तुम्हाला सांगतो जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. रस्सी जलमी लेकिन बल नाही जाणारच नाही. तुम्ही किती बोला की काही बोला. बाबांनी सांगितलं 40 वर्ष झाले मी लोकांना शिकवलं मला, पण आज मला वाटते 40 वर्षामध्ये मी कोणाला शिकवू शकलो नाही. मी तुम्हाला शिकवीन का? आहे अध्यक्षाची ताकद आहे तुम्हाला शिकवायची नाही. आम्ही पहिले वाल्याची वाल्मिकी झालो या मार्गामध्ये. फक्त भाषण बघतो, गोळ गोळ बोलतो, गोळ बोले कारच टोळे. वाल्याची वाल्मिकी झाले आणि आज वाल्मिकीचे वाल्या या मार्गामध्ये होत आहे. त्याचं का याला कोण प्रशिक्षण देणार? तर तू येशील घेऊन जातात अजून रायफल घेऊन सांग मिसाईल घेऊन येशील का? तो राजू दादा वाघाडी घेऊन आपली मिसाईल नाही तर फुलं फेकते तर त्याच्यामध्ये बम टाकन का तू? नाही बम टाकन बरोबर. आणि मला शिकवणारे लोक मी तेच ऐकले, पण चांगलं घेतलं आहे वाईट घेतलं नाही आहे. कोणाला लुबाडण्याचे काम करत नाही, काही करत नाही. कोणाचा पैसा खात नाही, कोणाचा पैसा मारत नाही, कोणाला फालतूच्या गोष्टी बोलत नाही. आणि बोलतो माईकवर ताप कोणाच्या बापाची भेट नाही. लोक म्हणतात कोणाच्या बापाची भेट नाही, अध्यक्ष म्हणतो बोलतो का मग तुमच्या कोणा एक रुपया खाल्ला पाहिजे. बँकेची चोटवर बोलतो. हात करणार को अशी काय कोणी म्हणा. धर्म आहे, धर्माच्या हिशोबाने चाला. जो धर्माच्या आळमध्ये येण्याचा प्रयत्न करेल जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत त्याने सोडणार नाही. त्या कोणी गेला आमचा संचालक करून गेला अजिबात नाही, पण काहीतरी पाहिजे. पण आम्ही मार्गात आलो सुखासाठी आलो. आज 10 वर्षाचा सेवक समोर जाऊन राहिला, मोठमोठ्या गाड्या घेऊन राहिला. 40 वर्षाचा सेवक सायकल घेण्याची लायकी नाही आहे त्याची. का? याचे कारण का? तुम्ही बाबासोबत राहिले, बाबासोबत हे केलं. माझी कोणाला टीका टिप्पणी नाही आहे, परंतु आज हा एवढा मोठा जलसमुदाय त्या छत्तीसगडपासून या 1 तारखेला आला की आमचे भगवत कार्य आमचे जीवन चांगलं सुखमय व्हावं म्हणून या कार्यक्रमामध्ये आले. आणि असेच आम्ही भगवत कार्य करत आहोत. काय मिळालं? आम्ही एकमेकाची निंदा, एकमेकाची जळणूकपणा आम्ही करतो. लालच बुरी बला आहे. तुम्ही जेवढी लालच कराल तेवढं तुम्ही मागे जाल, लक्षात ठेवता. स्वार्थ कधीही कमी होणार नाही, इच्छा कधी कमी होणार नाही. आज सायकल होती, उद्या लुना इसको बाईक, मग 2 लाखाची, मग 3 लाखाची, मग 3.5 लाखाची आणि मग 4 व्हीलर. जीवनात इच्छा कमी होणार नाही, वाढत जाईल वाढत जाईल. तर प्रपंचामध्ये राहून जे कार्य करणं आणि भगवत कार्य करणं याच्यामध्ये फरक आहे. अध्यक्ष 24 घंटे काम करते, 12 मास जाते हो जातो. तुम्हाला कोणता त्रास आहे? तुमच्या पायाने जात नाही ना. काय तुमचे कपडे घालत नाही, मी माझेच कपडे घालतो, मी माझ्या पायाने जातो. आणि आदरणीय आज 30-40 हजार लोक या 50 हजार लोक या ठिकाणी असेल. मी 5 सप्टेंबर 1996 त्या मार्गामध्ये आलो लिंबेजी. 5 सप्टेंबर 1996 मी त्या मार्गामध्ये आलो.
माझी का प्रगती झाली ते मला माहीत आहे. आणि मी तेव्हापासून मी 24 तास त्या भगवंताच्या, त्या बाबाच्या, त्या मातृश्रीच्या कृपेने फिरत आहोत. फिरवणारा तो बसला, तुम्ही आणि नाही, तो फिरवत आहे. अध्यक्ष आता झालो, 10 वर्ष झाले. त्याच्या पहिले नव्हतो, साधा सेवक होतो, तेव्हाही प्रॉपर्टी कमवली केली. लोकांनी माझ्यासुद्धा सोबत बेईमानी केली, लोक दुसऱ्यासोबत ही बेईमानी करत आहे. आजही चालू आहे. आम्ही का शिकवणार लोकांना धर्म म्हणजे का, माणसं म्हणजे माणुसकी म्हणजे का, माणसाची माणसासारखं वागव, 2 मिनिटाची व्याख्या आहे सगळं. आणि बाबांनी सांगितलं तू आपली बता, चुपचाप पडल्या, तू आपली सांगणार बस. जर मी माझी सांगितली, यांनी आपली सांगितली, आणि या जगामध्ये, या परमात्मा समाजामध्ये जो घोळ सुरू आहे, लूटपाट सुरू आहे, तर याचं काय, हे कोण सावध करेल तुम्हाला, कोण सावध करेल. पेपर रंगत आहे, भ्रष्टाचार होत आहे, महिलांवर अत्याचार होत आहे, कोण सांगेल तुम्हाला. बाहेरचे जाऊ द्या, बाहेरचं काही घेणं नाही, पण परमात्मा समाजामध्ये म्हणून चांगले कर्म, चांगले कृत्य करायला पाहिजे. परंतु नाही, मग असं बोललं जातं, तसं बोललं जातं. मी चुकलो ना, आम्ही मानावा. आता मी म्हणजे आजूबाजूला, डाव्या उजव्या बाजूला बी लोक बसले आहेत. मानवा शेवटी चुकतो आहोत बिलकुल, पण माझी पाठ मला दिसत नाही. तुम्ही ना माझी पाठ पाहून मला दाखा सांगायला पाहिजे की तुमच्या पाठीवर किती दाखा मला दिसेल का. कितीही आशा केला, हाताची लस लागून जाईल. किती व्यायाम करत असलो ना तरी हाताची लस लागून जाईल. लोक आमच्या घरी 1-1 वाजता रात्री, जेव्हा संचालक होतो 1-1 वाजता रात्री येऊन बसत होते, अडचणी सांगत होते, आम्ही सोडत होतो आम्हाला समोर बसून. आता कुठं दिसतो आहे ते, कुठं दिसतो आहे. सेवक सेवकिनीनं जर आपलं दुःख त्या मार्गदर्शकाकडे सांगितलं, तिचे दुःख दूर झालं, तर तो मार्गदर्शक तिला ब्लॅकमेल करण्याचे काम करतात. पाहिजे असेल तर मंडळामध्ये दिला. मग का आम्ही सोडून द्यावं का, आम्ही सोडावं का, आम्ही बोलू नाही, सावध करू नये लोकांना, सावधान करू नये का. पैसे दाबतात. आम्ही या धर्माला का समजतो हे समजून नाही राहिलं. मानव धर्म की जय. हम पैसे खाने वाले की क्या, असे रीती लोक आहे. मार्गदर्शकाने बाबांनी ते गुरु बनवलं, पण आम्ही त्या गुरुसारखे वागतो आहे का याचे विचार तुम्हाला आणि मलाही करायचे, का मी बी मार्गदर्शक आहोत. का होणार आहे उद्या जास्तीत जास्त माझे मार्गदर्शक कधी काढून टाकतील, मला काही चिंता नाही. आजही नाही, उद्या काही प्रश्न नाही. पण जे आहे ते बोलणार आहोत. एका सेवकाला गाडी दिले, मार्गदर्शक गुरु बाबांनी बनवलं. आणि आमचे काही काही मार्गदर्शक लोक सुरू झाले. भाटाला दिली बसरी, बुजी बुजी पायी पसरी, कालचे भाट. आजचे काही मार्गदर्शक, शब्द लक्षात घ्या, आजचे काही मार्गदर्शक आता लागेल कोणाले, जो तसा करत होता. आता मनावर चुनकिले तर लागते फुलकिले. त्यांना त्या मार्गदर्शकाने त्या सेवकाला कार्य दिले. त्याची तब्येत खराब होती, त्या सेवकाची तब्येत दुरुस्त झाली. पुन्हा तो कार्य करायला गेला, त्या मार्गदर्शकाची तब्येत खराब झाली. कसे कसे लोक आहेत धर्मामध्ये. आणि लोक अध्यक्षाकडे पोहोचवतात, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, मग हे बरोबर आहे का तर पाहिजे. तो सेवक गेला, त्या मार्गदर्शकाने म्हटलं तुला कार्य दिलं, तुझी तब्येत दुरुस्त झाली, माझी तब्येत खराब झाली, 60,000 रुपये मला लागले, मला 60,000 रुपये दे, तेव्हा तुला कार्य देतो. कसा गुरु झाला का नाही सुरू. 60,000 रुपये दिले त्यांना. त्या सेवकाने आदरणीय मंच मार्गदर्शक मंडळी माझ्यापेक्षा जुने लोक बसले असतील, दिले त्याने. जेव्हा त्याची तक्रार आली, मॅनेजर बोलला, मी बोललो हो म्हणे साहेब. त्याने म्हटलं अर्ज पाठवून देतो या मार्गदर्शक पदाची.
राजीनामा देऊन टाक. त्यानं दिला. आम्ही त्याच्या मार्गदर्शनावर रद्द केलं. तिथले काही सेवक आता म्हणते ना अंधभक्त आहे, नाही का? कोणी म्हणते मदनकर साहेबाचे अंधभक्त आहे, कोणी म्हणते त्याचे अंधभक्त आहे का? त्यांनी पाठवलं. ते काही सेवक अर्जुन ते काय म्हणते माहिती आहे, आम्हाला हाच मार्गदर्शक हवा. आता अध्यक्षांनी का करावं? प्रश्न आला का? प्रश्न आला आमच्या समोर. जर त्याने मार्गदर्शक बनवलं तर उद्या त्या सेवकाने सोडलं का? विचार करा तुम्ही. मग धर्म कुठे जाईल? मग धर्म कुठे जाईल? अनुठी आहे. हां, अध्यक्ष एवढ्या मोठ्या घालते, 10 घालते, हात जीवनात कधी घातल्या नाही. मार्गात यायच्या त्याच्यामध्ये काही ओम असेल, सोम असेल, गोम असेल तर मार्गात असेल म्हणजे हे आमची इथं जमा करून दे, तिथं मंडळात जमा करायला लागते. चालेल. त्याग करायचे आहे. 3000 रुपये पहिले मंडळ घेते, पहिले त्याग करायचे, पहिले 3000 रुपये जमा करा, मग तुझे कार्य कुठं आहे? मग आम्ही बोलून नाही का? आम्ही बोलणार नाही का? आम्ही बोलून लागतो. सगळं तुम्ही धर्माची दिशाभूल करत आहात. सेवकांना सेवकीने लुबाडण्याचे काम करत आहात. कोणत्या स्कीमा आणते, का आणते? 25-25 हजार रुपयाच्या गंडा त्या बायांना दिला जातो. मार्गदर्शक नाही लावून काही लोक त्या बाया मंडळी आमच्या माता बहिणी त्याच्यावर विश्वास करतात, देतात. फोन आला, साहेब त्याला 25,000 हे दिलं, ते दिलं, आणि असं झालं तसं झालं, अजून दे, अजून 25,000 रुपये अजून दे म्हटलं. काकाजी म्हणे अजून लोकांना दिले. आम्हाला तर द्या ना बापा, द्या ना, चांगली गोष्ट आहे. आमचं काय आमच्या बापाच्या जाते का? तुमच्या जेवणाला द्या. आणि मग ते पतिदेव, आणि पतिदेवाने झोडपलं म्हणजे मग कसं करा? मग जबाबदार कोण? मग तुम्ही म्हणा काकाजी तुमच्या जेवायला मध्ये मारलं, आता तुला काय केलं ते नाही सांगतील. असं ते कृत्य चालू आहे. मार्गदर्शक सेवकांना लुबाडण्याचे काम करतात. अहंकार आणि लालच खापर घेण्यामध्ये एका सेवकाने त्याला समजवलं. सिलेंडर विकत होता, गॅस विकत होता, समजवलं साहेब, त्यांना खूप समजवलं. वाघ साहेबांच्या काळाची गोष्ट. आम्ही 90 हवलात गेलो, त्याने पैसे दिले, वर्गणी सुद्धा दिली आम्हाला. तो चोऱ्या करत होता, सिलेंडर आणत होता, तो गॅस काढत होता, 2-3 किलो लोकांना विकत होता. त्याला समजवलं बाबूने नाही चालत रे, त्या धर्मात नाही चालत. पण ऐकलं नाही. पत्नी सांगू सांगू थकून गेली. पतिदेव बाहेर गेला, सिलेंडर फुटला, न पत्नी प्लस दुखापत झाली. आणि दुखापत झाल्याच्या नंतर ती पत्नी त्या हॉस्पिटलला मरण पावली. कसा नाही, कसा आहे, कसा स्वार्थ आहे. आणि आम्ही म्हणतो चोरी करणे, खोटं बोलणं, राग घालणे, इस्रायली मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. आणि पतिदेवाला काय करावं? बोलावं. तुमच्यासाठी नियमच नाही, तुमच्यासाठी नियमच नाही. लोक जुआ, सट्टा लावतात, IPL लावतात. आणि मग माईकवर म्हणतात की अध्यक्षाने म्हटलं त्याने प्रूफ द्या. देतो मी प्रूफ, देतो, याव त्याने माझ्याकडे देतो, त्याच्या शब्दात. रस्ते तो बात करते, फालतूची बात करते. आणि म्हणून सेवक बांधवांनो, सेवक बहिणींनो, तुम्हाला सांगतो, आज नातेवाईक सुरू झाले, जाती सुरू झाल्या. बाबा के रक्ते जिगर आधी इधर आधी उधर, बाकी मेरे पीछे में. जेवढे तुम्हाला जातीचे हे असेल ना वेगळे, तर संपूर्ण जातीचे लोक माझ्या मागे येऊन माझ्यासोबत राहा. जोपर्यंत जीवाजी तुमच्यासोबत राहील. माझे नातेवाईक हे आणि तुम्ही लोक. कारण मी मागे आलो, नातेवाईक पाहून आलो नाही. आणि म्हणून ठाम मत आहे, जसं माझ्यावर विश्वास आहे, भगवंतावर विश्वास आहे, माझ्यावर जसं तुमच्यावर विश्वास आहे. ते घर त्याने विकलं, उराडे साहेब, ते घर त्या सेवकाने विकलं. ते घर तुम्ही घेतलं, बसले त्याच्या उरेने, ते त्यांनी घेतलं. त्याचं आमचे लक्ष्मणरावजी उराडी होते, दुसरे अध्यक्ष, त्यांची चिरंजीवी. अहो किती उदाहरण आहे तुमच्यासमोर, किती देतो आम्ही, सत्य घटनावर आधारित देतो. तुम्ही ऐकले नाही तर आमचं काही नुकसान होणार, माझं काही नुकसान होणार आहे का? पदाधिकाऱ्याचे नुकसान होणार आहे का? नाही, तुमचे होणार आहे. म्हणून तुम्ही सावध राहा, आमच्यापासूनही सावध राहा.
जे फुले भटकेवाले लोक आता 2.5 करोड रुपये मंडळामध्ये आमचे आमदार शेखचंदजी सावरकर यांनी म्हटलं 2.5 करोड रुपये मी आश्रमाच्या रोडसाठी दिले. आणि एक शिव काली ते माहिती आहे व्हॉट्सअप फेसबुक 25% अध्यक्ष खाईला. पैसा कोणाचा, पैसा कोण देत आहे, काम कोण करत आहे, अध्यक्ष कुठला आला. अरे मूर्खपणाचे लक्षण सोडा. या मार्गामध्ये शांतपणे चालत नाही. 88 लोक आले 26 वर्षामध्ये 37 वर्षामध्ये पाहून घेतलं. खुदाने खात झाले, बरबाद झाले, करोडपती झाले आणि भिकारी झाले. वाल्याचे वाल्मिकी झाले ना, वाल्मिकीच्या वाड्या होत आहे त्या धर्मामध्ये. म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी त्या हिंगणघाट शाखेनं या मार्गदर्शक मंडळी गोविंदरावजी निखार, हेडवजी, खोंडेजी, महाकाळगड यांनी हा कार्यक्रम घेतला तुम्हाला जागवण्यासाठी. आता तरी तुम्ही जागा. जेले म्हणलं तू इष्टदेव बसायचीच पाहिजे, खुर्चीच पाहिजे. आणि मी म्हटलं तर मग अध्यक्ष असा म्हणते बाप्पा पैशासाठी खुर्चीसाठी मरी मरते ना अध्यक्षाने बदनाम करते. बँक गेली कशा करता, स्वतःच्या स्वार्था करता. स्वतःचे नातेवाईक पोरगा, पुतण्या, भाटवा, भाचा, भाची, भाचजवाई त्याने वाचवण्यासाठी बँक गेली. आम्हाला माहित आहे, आम्ही प्रत्यक्ष पाहत होते. गेली बँक. परमात्मा समाजाचं नाव अग्रगण्य होतं. नतमस्तक होतं ते परमात्माच्या नावाला लोक आजही होतात. तुम्ही बाबाला अगरबत्ती लावता का? मानते की बाबा जिंदगीला अगरबत्ती लावता का? मुलगी हलवा नाही म्हणा, नाही. अरे पण या देशामध्ये लोक आहेत, काही लोक मानते की बाबा गुरुजीची प्रतिमा फोटो आपल्या देवालयामध्ये ठेवतात आणि अगरबत्ती लावतात. का म्हणायचं तुम्हाला? आहे अनेक वाले लोक. सांगा, गेली बँक गेली, दूध देरी गेली, ग्राहक म्हणणार बघा कायसाठी गेली? तो माया, तो माया, तो माया, तो माया हे गेलं. मंडळ जात होतो ना, वाचलं. लोक म्हणते अध्यक्ष म्हणते मी न केलं. कुठं दाखवा बरं मला? मी न म्हटलं आहे म्हणून मी न केलं. मी म्हणजे हा अहंकार करणार नाही. तो भगवान आहे, बाबा आहे, मातोश्री आहे. कर्म तुम्हाला करावं लागेल, कर्म तुम्हाला करावं लागेल. तुम्ही कर्म करत नाही, फक्त म्हणता फळ आम्हाला देऊन टाका. ना विनंती प्रार्थना करू नका, काही करू नका. द्या म्हणते बाबा मला फळ द्या. कसं भेटत? नाही कसं भेटत? नाही तर वेगळे गेलं होतं म्हणून गेला. आता मंडळी मी जातो पण त्या भगवंताच्या कृपेने सर्व झालं. ते 20-30 वर्षाची निधी भेटली. ताकद त्या भगवंताची होतीच, पण आदरणीय मार्गदर्शक मंडळीचा पाठिंबा, तुमच्या लोकांची प्रेम, तुमच्या लोकांची ताकद होती. म्हणून ते बीज आम्हाला 30 वर्षाची बीज मिळाली. नाही ते मिळत तुम्ही त्याचे सर्व तुम्ही लोक. आम्ही नाही, आम्ही 10 लोक नाही आहोत, तुम्ही नाही तर त्याच काळामध्ये जे गेलं ना ते बीज जातं. खूप लोक आहे, सांगायला खूप आहे साहेब. मला वेळ लागण्याचे कारणच ते राहते. आणि मला माहिती आहे तुम्ही कितीही दूर आले असाल ना, 1 घंटा जरी उशिरा निघाले बिलकुल त्या वेळेवर बिलकुल पोचतात. एक छोटासा अनुभव, सुंदर अनुभव सांगतो मी. आता लोक म्हणतील चालू दे, आपल्याला काय घेणं, हाती चले बजा, बाकीचे तुम्ही समजा. छत्तीसगडचा दौरा होता आणि सत्य घटना सांगतो साहेब. तुमच्या जवळ बी असेल, फक्त तुम्हाला संधी मिळत नाही आहे, तुम्हाला संधी मिळत नाही आहे. पण मिळेल, आज नाही उद्या मिळेल, बिलकुल योग येणार आहे. छत्तीसगडच्या दौऱ्यात मला इतका जमून ट्रॅफिक होता मी विचारतो नाही. आता आपली ॲम्ब्युलन्स होती, आपली म्हणजे माहिती नाही, आपली म्हणजे आसामची ॲम्ब्युलन्स ती होती. आता तिथं हाल वाजी निघून जाते. आम्ही फसलो, खूप वेळ झाला. आम्ही मनामध्ये विचारायला देशमुख साहेब होते. आम्ही होतो म्हणलं यार इथं कुठेतरी चाय भेटली पाहिजे आपल्याला. जंगल खट्टीचा एरिया, आदरणीय मार्गदर्शक मंडळी आणि आपण सर्व चहा मिळाली पाहिजे बा अशी इच्छा झाली खूप.
बसल्या बसल्या थकून जाते ना माणूस. जंगलचा रस्ता, एक मार्गदर्शक होते खेळ, आमचे भेंडारकर साहेब होते. आमच्या इकडे चर्चा चालू आहे, त्या तिकडून त्याची गाडी यायची 2 व्हीलर, त्याला वाटलं की इकडून वेळ लागला, मग ते जंगलाच्या रस्त्यातून धसले आतमधून. आणि आमच्या एकदम दरवाजाजवळ, माझ्या दरवाजाजवळ बिलकुल भेटलो, त्या गाडीच्या जवळ आले. म्हणजे कोण रे बापा, आंतरवादी तो आलचं पाणी काय खाली, हे कसं इच्छा प्रगत केली, चहा मिळाला. जसं दुधाच्या चहा बाबांना मिळाला. कोणाच्या विनंतीवर? त्या सेवकाच्या विनंतीवर, नाही का? मग सेव कमी का? शेवगा गोरखनाथ मच्छिंद्रनाथपेक्षा कमी आहे का? आमची स्त्री, आमची बाई, आमची माता सती यांच्यापेक्षा कमी नाही. फूक मारताना भूत पळवते. तुम्ही फूक मारताना भूत पळवता, सापाचे विष उतरवता. काही शक्ती कुठून आली तुमच्यामध्ये? कोणतं ताप केला तुम्ही ना? 42 दिवसाचं केलं म्हणजे खूप केलं का? कोणत्या झाडाच्या खालतं बसले होते का तुम्ही लोक? नाही, घरात राहूनसाठी तुम्ही ते केलं. आणि आज तुम्ही खरोखर सांगते तुम्हाला, तुम्ही त्या आत्म्याला त्या भगवंताला ज्योत लावा. आज नाही ते उद्या तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. ज्या लोकांनी बँकेने खाल्लं, ग्राहक भंडाराने खाल्लं, दूध डेअरीने खाल्लं, त्याचे हाल तुम्ही पाहून टाका. बँकेचा उपाध्यक्ष होता, आणि बँकेचा कर्मचारी माझ्यासमोर बसला आहे. बँकेचा संचालक मी इथं बसला आहे. खूप मार राव धावले. आणि त्या मौदामध्ये तो बँकेच्या माजी तो पदाधिकारी तिथं दारू वाटते. का वाटते? दारू. कोणीतरी मग त्या दिवशी म्हणाला, साहेब तू आता चौकीदारी, आता चौकीदारी करते का चोरी करते? आम्हाला काय माहिती. कसा प्रसंग आला? लखोपती माणूस, 2-3 मजली बिल्डिंग. त्यावेळेस मी त्याची बिल्डिंग निलामीमध्ये विकत घ्यायला गेलो. तर रामदास साहेब इथं बसला. कसा कसा प्रसंग तुमच्या जीवनावर, आमच्या जीवनावर काही सांगता येत नाही. एका माणसामुळे तुम्ही हजारो संबंध खराब करता. कोणी कान भरलं तर सेवक तो मार्गदर्शकाची ऐकते आणि त्या लोकांसोबत दुश्मनी करते. करू नका. आजचे दिवस प्रण करा. आज कोणता मार्गदर्शक, कोणता अध्यक्ष, कोणता पदाधिकारी जर तुमच्या एकमेकाचे कान भरत असेल तर पहिले त्याची सोयीचा करा. आपले संबंध वाईट करू नका. संबंध वाईट जर खराब जर केले त्याचा परिणाम तुमच्या स्वतःहून होणार आहे. गोष्ट लक्षात ठेवा. बाबांनी संबंध जोडायला सांगतात. कोणी म्हणजे इथे भगवान आहे, तिथे भगवान आहे. इथं आलं काय ते? तिथं जा, तिथं जा. छान बाबाला संघटना निर्माण झाली, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. एक जुना मार्गदर्शक नागपूरचा आला आमच्या इकडे नव्या हवलामध्ये. त्या काळाची आज जवळजवळ 15-17 वर्ष झाले असेल त्या काळाने. 96च्या नंतरची गोष्ट सांगतो तुम्ही. 98-99 असेल ती. त्याची चूक झाली त्या हवरामध्ये थोडीशी. त्यानं तिथं सांगायला पाहिजे का नाही? तिथं सांगितले नाही त्याला. हुशार किती कालर टाईट करतो इथून हुशार. आणि त्या माईकवर सांगितलं त्याला फटकारलं, दुबारा इथं कागदी यायचं नाही. आणि आला आणि कोणी चुकला तर त्याला बसून पहिले समजावं, त्याच्यानंतर बोलायचं. नाही तर तुझ्यासाठी चांगलं नाही होणार. लक्षात ठेवलं. नियम दिल्यावर कोणती नियमाच्या कोण किती पालन करते आहे का नाही त्याला स्वतःच्या मनामध्ये झाकून पाहून द्यावं. आणि कोणाची बैमानी केली नाही केली आहे तरी स्वतः विचार करा स्वतःच्या मनाला. आणि 4:15 झाले. 15 मिनिटं कीर्तनवर रजा घेऊन लागते. दुःख असं वाटतंय मला की आम्ही जेव्हा दौऱ्यावर जातो, आता हा पुण्याला राहत होता जीवनदादा, पुण्याला मंडळाचा दौरा गेला. पुण्यामध्ये लोकच नाही आले. ते सेवक लोक भेटायला आले नाही. किती दुर्मिळ हो लोकांमध्ये. त्या काकाची आम्हाला माहीत नाही बोल असं व्हॉट्सअप फेसबुकवर आलं सर्वांना मला शिकवून राहिला का? म्हणजे किती अहंकार हो, किती अहंकार. अरे तुमची आमची विचार पडत असेल तर उद्या तुमच्या हातामध्ये आहे ना, त्याचा उपयोग करजा ना तुम्ही. त्याचा उपयोग तुम्ही करजा. पण कोणाच्या बैकावामध्ये कोणाच्या याच्यामध्ये जाऊ नका.
कारण हे भगवत कार्य हा लोकांना जागवण्याचे कार्य आहे. आणि आम्ही जागवतो तर बोलतो. मगाशी तू बोलला, कोणाची हिंमत नाही आहे साहेब. आज 1 जानेवारी 2024 दिवस कोणता आहे? सोमवार. आता लोक म्हणतात शुभ सोमवार, व्हॉट्सअप फेसबुकवर शुभ सोमवार. मग अशुभ मंगळवार आहे का पुढच्या आठवड्यात सोमवार येणार आहे, तो अशुभ राहणार आहे का? बिलकुल तुम्ही प्रत्येक गोष्टीची सदिशा करूनच काहीतरी करावं, नाहीतर तुम्ही जीवनामध्ये मागं गेल्याशिवाय राहणार नाही. लिहून घ्या तुम्ही. त्याने पाडून जो मी सामोर जाईल जीवनात कधी सामोर जाणार नाही. जो पडलेल्या व्यक्तीला उचलेल ज्याला म्हणायचं तू हो सामोर, तो खरा या मार्गाचा सेवक, नाही तर मग सवक. किती लोकांना विरोध केला मोबाईल, आता ट्रक, मग तो, मग ते, मग हे किती झालं. मीनं केलं का? मीनं केलं? मी तर साध्या करायचं होतो. तुम्हीच तर ते जुने लोक, तुम्ही लोकांना केलं. संघटना निर्माण झाली, मीनं नाही केली, मीनं नाही केली. पण हा दोषारोप नाही, कारण बाबाच्या हायतीमध्ये ओम म्हणायला मानते की बाबा दिल्ली चक्कर तुझ्या तुम्ही जर जेवढे असेल त्यासोबत चाली घेऊन द्या. तर तुम्ही आम्ही एकमेकाला दोष देऊ शकत नाही. दोषी आहे आपले कर्म, दोषी आपले विचार, दोषी आपला स्वार्थ. जे आम्ही स्वार्थ साधण्याचं काम करतो तो स्वार्थ. आणि म्हणून स्वार्थ ठेवू नका. धर्माला वाचवण्यासाठी, मंडळाच्या कार्यासाठी, आश्रमाच्या कार्यासाठी आपण सदैव तत्पर होतात आहात आणि राहो. आज मग सांगितलं आमच्या दवाखाना उघडण्याचा प्रश्न आहे. बालवाडी झाली आहे, चालू आहे, जशी मी चालू होती. दवाखाने सुद्धा मागच्या वेळी दवाखाना ओपन केला होता, तुम्हाला माहिती उद्घाटन केलं होतं. पुन्हा त्याला सुरू करू. आमचा प्रयत्न आहे, कारण सहकार्य खूप आहे लोकांचं. त्याला दिसते आहे जनोमत बराबरी करू. जनोमत बराबरी जो ट्रकची पिछेडी करायचा आहे. काय म्हणते ट्रकची पिछे आठवत नाही ना? हा होली नजर तेव्हा मूग आला ट्रकच्या मागायला दिला. आपण का लिहितो माहिती आहे? आपण लिहितो होली नजरवाले तिला हो बघा. पहिले सुचवायला तर वेलकम, अतिथी देवो भव. मग एक बाई उभी राहत होती नाही का? आता लिहिले जाते कुत्तों से सावधान. आणि आता परमात्माची लोक लिहिते नमस्कार, शराब पीकर आला म्हणाले आणि दुकान में शराब पिना चालू आहे. दुकानात शराब पिते. आमचं कुठं आत्मबल गेलं, कुठं स्वाभिमान गेला आमच्यावाला. मी गुजरात करून येत होतो जवायकडून. एका मोठा ढाबा होता, एवढा मोठी प्लेट लागली होती शराब पीकर खाना म्हणा आहेत. शराब पीकर बाबाजी जेवण केलं मी ना. जेवण केल्याच्या त्याने म्हटलं मेरे को शराब वाले से बहुत सख्त पकड़े बोले. वो पिता पूरे परिवार को बर्बाद करता बोले. वो पिता पूरे परिवार को बर्बाद करता. मग आम्ही आजही दुकानामध्ये दारू पिऊन देतो. ही लाजीरवाली गोष्ट आहे साहेब, लाजीरवाली गोष्ट आहे. आमचा स्वाभिमान दिला आहे, आम्हाला विश्वास नाही आहे. कदाचित तुम्हाला सांगतो स्वर्गश्रीजी या ठिकाणी आहेत. त्यांचा आता तो सत्य अनुभव आहे की ज्यावेळेस बेंगोली किडनी एजंट होते हे त्यांनी भगवंताला विनंती केली की मी कुठे जाणार नाही. त्या बरोबर आहे, पण तुला इथे मला ती वसुली वगैरे जो आहे ते बँकेची किडनी एजंट होते त्या भगवंताने तिथं बसल्या दिलं. कसा योग आहे ते सांगत होते. काही तो गोष्टी कमी आहे. योग सर्वांना मिळते, प्रत्येकाने मिळते आहे, पण आपापल्या कर्माने मिळेल. कारण तुम्ही मला हे पाहिजे मला ते पाहिजे.
आता फकीरा जिपकाठी आला नाही, त्याने 50,000 सोफा बनवला, त्याच्या जिथच्या सेवकमध्ये तुला सोफा घेतला तर पैसे कुठून आणले? आता कुठून आणले? मंडळातून आणले नाही का? म्हणजे ते लोक कोणी कमेंट करत नाही. आणि सर्व आपापल्या परीनं बरोबर आहे. तुम्ही तूप पोळी खात असाल, आम्ही चटणी रोटी खातो. तुम्ही HMT खात असाल, आम्ही कणक्या खात असेल. पोट तो भरतो आहे ना साहेब, पोट तो भरतो आहे ना. आणि म्हणून करा, म्हणून पाण्याचा मासा झोपते त्याच्या जावे त्याच्या वंशी तेव्हा करा. आणि आदरणे म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादा मार्गदर्शक तुमच्या परिसरामध्ये जर अशी मनमानी जर करत असेल तर त्याला धडा शिकवा. मंडळ तुमच्यासोबत आहे, मंडळ तुमच्याही सोबत आहे. बिलकुल काही काळजी करू नका, कारण मंडळाची हानी कुठं होऊ देणार नाही. मंडळ होता आहे आणि राहील, असं तर चालत राहणार आहे. कोणी कुठं घेईन, कुठं जाईल, कोणी आपली सांगाल, मी आपली सांगेन, तो आपली सांगाल. पण मी कोणाच्या विरोधात किंवा टीकाटिप्पणी जे घडत आहे इथं तेच तुम्हाला सांगतो आहे. आई बहिणींवर जे अत्याचार करणारे लोक, त्या लोकांपासून आपण सावध राहावं. नाही तर या देशामध्ये आज 5 जेलमध्ये आहे. राम रहीम, आसाराम बापू, अजून कोणकोणते लोक आहे ना, त्या जेलमध्ये, सेंट्रल जेलमध्ये जेल भोगत आहे. उर्वरित पैसा आम्ही मंडळाचे, आम्ही लोक मागतो की मंडळाला द्या. काय लोक म्हणजे तुमच्या बापाच्या होय का? नाही तर तुझ्या बापाच्या होय का? चौकाचा पैसा म्हणजे आमचा पैसा, आमचा पैसा म्हणजे तुमचा पैसा. पैसे देत नाही. सेवक संमेलन होऊन जाते, लाखो रुपये व्याजाने वाटले जाते. त्या चौकाले, त्या धान्याच्या चौकाले एका मार्गदर्शकांनी पैसे मागितले. कार्यक्रम झाला, सर्व झाला, पैसा उरला. का करायला यावं पैसे मागितले? पैसे मागायला त्या चौकात गेला, त्याने उलटा सीधा बोला, त्याचे दोन्ही पोरं जवान पोरं त्याने मारायला गेले, मारहाण केली आणि तो मारून पावला. तो मार्गदर्शक जेलमधूनच मरण पावला आणि दोन्ही पोरं सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मग कोणतं चुकीचं करतो आम्ही? पैसे काय आम्ही आपल्या घरी नेतो? आम्ही आपल्या घरी नेतो का? लोक म्हणजे झोल आहे, त्या जो इथे तो झोल झाला, जो इथे तो झोल झाला आहे, गोल झाला तोच करते. आम्ही कोणावर आरोप प्रत्यारोप ठेवत नाही आणि ठेवणारही नाही. जे धर्मामध्ये आहे, जे होत आहे ते सांगतो. नियमावलीचे उल्लंघन होते. एकाने जर समजा वाईट विचार केले असेल, वाईट कृत्य केले असेल, त्याच्यात संपूर्ण परिवाराचे कार्य बंद होते. पण आता वेगवेगळं सुरू आहे, वेगवेगळं सुरू आहे. नियमच, बाकी नियमाच्या बाहेर कोणी जाऊ नका, नियमाच्या बाहेर कोणी जाऊ नका. जे धोरण, जे तत्वशब्द नियम आहे त्याच्या संपूर्ण लोकांनी आणि नियमावलीमध्ये मांसाहार करून येऊ नये, मांसाहार करून जाऊ नये. लेकिन आम्ही जातो, करतो, चुकतो आहे, होतं, मानव आहे. परंतु अशा प्रकारचे कृत्य दुसऱ्यांदा कुठेही कोणत्याही ठिकाणी असं घडलं नाही पाहिजे, जेणेकरून आमच्या येणारी जी पिढी, नवीन पिढी आहे त्यांच्यावर तो दुष्परिणाम नाही झाला पाहिजे. दुसरं काही नाही आहे. आणि म्हणून आज या 1 जानेवारी 2023 हे छत्री उलटी टाकली आहे, बरोबर. याच्यात कचरा जमा करायचा, कचरा याच्यात कचरा जमा होऊन राहिला बघा. जिथे ही छत्री वरती छत्रीचा कचरा जमा होऊन राहिला. आम्ही त्याला काढून आता शहरात गेले असते तर दंडे लागले असते तुम्हाला. मग ते काढून तो कचरा जमा झाला, ते बाहेर नेऊन त्याच्या कचरा पेटीमध्ये तो कचरा टाकून देऊन छत्री आणून अशी करून संपला. आणि म्हणून सेवक बांधवांनी एकच विनंती आहे, मंडळ सदैव होता आहे आणि राहणार आहे. एक मंडळ और बाकी सब बंडल. तो केव्हा कुठं खुलून येईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून सेवक बांधवांनी आपापले विचार, आपापले जन अनिती करू नका. अनिती करणाऱ्या लोकांचा साथ देऊ नका. जे घडणार आहे ते घडणार आहे, जे व्हायचं आहे ते होणार आहे. तुमच्या आमच्या हाती काही आहे नाही. तुमच्या हाती फक्त कर्म करणे. कर्म कर, फळची आशा मत कर, फल भगवान देगा, तो देणार आहे. आणि मग आजच्या या प्रसंगी त्यात झालं, आमचे नावं कापले तरी आम्ही काही विरोध केला नाही त्या काळामध्ये. आज माझे नावच लिहून आलेलो. आपण त्या सेवकांना प्रोत्साहन पुरस्कार देतो, त्याच्यामध्ये लोक मोठे चालवतात, त्याच्यामध्ये लोक मोठे चालवतात. अरे देऊन टाकला त्या बाबाच्या जास्त हे आहे ना, पैसे हे देऊन आले, हे देऊन राहिलो. आणि शेती घ्यायचे पैसे कुठून आलो? पैसे हे काम आहे काय? घरी बसला इकडे
याच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून पैसे देतो. हे बसल्या कुबेर, एवढा सारा कुबेरचा खजाना हे पैसे देते. आता मागा इथं 5 लाख रुपये आता 5 मिनिटात जमा होते. हा स्वाभिमान साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट नाही. 22 एकर होती, 22ची 60 एकर झाली. आता पुन्हा शेतीच्या सौदा पुन्हा चालू आहे. कदाचित झाले ते बी होऊन जाईल. 100 एकर शेती करण्याचे माणस आहे का तुमचे नातू नसरे तुमचे? पुन्हा हे त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे याच्याकरता आमच्या मंडळाचा माणूस आहे. माझ्या एकट्याचा नाही, मंडळाचा माणूस आहे आणि ते होणार आहे. त्या दिवशी बोलता बोलता बोललो, माझी पत्नी होती दौऱ्यामध्ये. आता घ्यायला माझी पत्नी दौऱ्यामध्ये होती, मंडळाच्याच गाडीमध्ये होती. आता सीमाबाई उराडे आले आणि कोण आले? हां दोन्ही उराडे परिवाराचे सुद्धा दोन्ही आहे. आता लोक म्हणते बाहेरच्या गाडीमध्ये फिरते. तर बाबा गाडी खाली आहे तर काय झालं का? आम्ही कोणती माहिती आम्हाला रस्त्यात भेटून करायची नाही, गाडीमध्ये बसून घेऊन जायचं. त्याच्यात काही विषय आहे? कसे लोक विषय 60 एकर झाली, पुढेही होणार आहे. आज आमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्हाला सांगतो. पैशाची काही काळजी नाही आहे. ज्याचा आत्मविश्वास गेला त्याला काळजी आहे, आम्हाला काळजी नाही. भवनामध्ये तर लोक दारू पित होते, दारूच्या बाटल्या पडल्या राहत होत्या. बाबांनी म्हटलं घे मानव मंदिर सजायला, तेव्हा घे मानव मंदिर सजत होतं का? आम्ही घर सजवतो, घर नाही. देहाची तिजोरी भक्तीसाठी ठेवा. उघडदार देवा, आता उघडदार देवा. हे दार उघडायचे, आत्म्याचे दार. ती ज्योत विजली चालन, तुमची आत्म्याची ज्योत विजली नाही पाहिजे. ही ज्योत प्रेरित करण्याकरता बाबांनी दिलेलं 4-3-5 काटेकोरपणे पालन करावा. मी बी माझ्या जीवनाच्या अंतिम समयापर्यंत बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाच्या काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करेल. हा नवीन वर्षाचे काय शुभेच्छा सर्वांनी दिलं, त्यांनी नाही व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकला. पण आपलं संपूर्ण जीवन सुखमय आनंदमय जावं, आपल्या संपूर्ण भगवत कार्यामध्ये चांगल्या कार्यामध्ये आपल्या कामधंद्यामध्ये योग मिळावा. आदरणीय मंचाला मार्गदर्शक मंडळी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांचे सेवन त्यांना चांगला योग मिळावा अशी भगवताचरणी बाबाचरणी मातुश्रीच्या चरणी प्रार्थना करतो. एक प्रसंग येणारच आहे. आज इथं सभापती उपसभापती बसले, मंडळाचे मार्गदर्शक सभापती आणि उपसभापती बसले या ठिकाणी. एक आमदार आहे भंडाऱ्यामध्ये, नरेंद्रजी भोंडेकर आहे का नाही? पण आपण आपली मर्यादा नाही सोडायची. कोणत्याही पदावर द्या आपली मर्यादा नाही सोडायची. कोणती पूजा पाठ करायची नाही. एक प्रसंग येणार आहे, हा तुम्ही आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवा. हा की तुमचे नातवंड ती डायरी वाचव. आत्मविश्वासानं सांगतो, एक प्रसंग येणार आहे की 5-10 सेवक संमेलन प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि मंडळाचे पदाधिकारी त्याच्या 1-2 ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहे. अर्धा तास देणार आहे, अध्यक्ष देणार आहे आणि तोही हेलिकॉप्टरने जाणार आहे. ही गोष्ट मी लक्षात ठेवा, तुमची होणार आहे ती घटना. बाबांनी म्हटलं की देश तो सत्तेकडे जाणार आहे, देश तो आणि देशाला सत्तेने जागवायचे आहे. प्रधानमंत्री कोण राहील? याच्यापैकी राहील, तुमच्यापैकी राहील. आमदार खासदार मंत्री तुमच्यापैकी राहणार आहे. आता आम्ही तर राहू शकत नाही, पण तुमची नवीन पिढी आहे ते राहणार आणि ते सत्याला जागवायचे आहे. आणि राहणार, बाबांनी सांगितलं बोटावर मुद्द्यासारखे लोक राहणार आहे. गंगा वाहणार आहे, पाणी वाहणार आहे, नदी वाहणार आहे, पाऊस येणार आहे, पूर येणार आहे. त्या पावसाच्या प्रवाहामध्ये आजूबाजूला कचरा जाणार आहे आणि मधातून सुंदर स्वच्छ पाणी वाहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वाहता, कमी वाहतो, आदरणीय मंच वाहतोय, हे आपल्याला पाहायचं आहे. त्यांचं लक्ष केंद्रित करायला मर्याजी भगवत नामपाल मी दिल्याच्या नंतर मंडळ हा शब्द लक्षात ठेवावा असे आपल्याला शिकवतो. आणि सर्वांना पुनश्च एकदा आणि खरडा गुटखा खाणं सोडा. साहेबांना आज म्हटलंच नाही मला, खरडा गुटखा खाणं सोडा. तुम्ही बी सोडा, तुम्ही बी खाता.
तो पैसा आपल्या मुला मुलींच्या लग्नासाठी शिक्षणासाठी ठेवा. मी बी खात होतो, मी ना सोडला. त्या भगवंताच्यावर शब्द ठेवा. आमचे गेले कधी अटके अशी पद्धत करू नका. नातू आजा गेला, नातूवाला घरचे जीव बरोबर झाले असं करू नका. आणि म्हणून आपल्या आदरणीय महिला मंडळी सशक्तीकरण ही आपला नाही, ही सबला आहे. आपली ताकद दाखवा. जर तुमच्यावर कोणी अत्याचार करत असेल तर त्याच्यापासून सावध राहा. आमच्यापासूनही सावध राहावं अशी अपेक्षा करतो. हे जानेवारीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना. आणि जे मसरांजी यांनी त्या ठिकाणी संचालन करत आहे, आवडणारा माहिती परंतु पद्धती सगळ्यांच्या मसरांजी या संचालनाच्या कार्य करत आहे. त्या जीवनात म्हणून मसरांजीच्या नावाने एक टाळी वाजवली. आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक मंडळी ज्यांनी या मंडळाला मूलभूत पाया आहे, ज्यांनी सामोरं देण्याचे कार्य ते 60 एकर शेती त्या आश्रमामध्ये घेण्यासाठी ज्यांनी पैसा, ज्यांनी ऊन वारा पाऊस न पाहता त्या मंडळाला देणगी देऊन 60 एकर शेती करण्यामध्ये याचे संपूर्ण योगदान यांचं आपलं सर्वांचं आहे. म्हणून आपण सर्वांनी एकदा जोराच्या काळामध्ये आपलं स्वागत करूया असे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण बोलावलं असंच मसरांनी आदरणीय म्हणजे आपण दरवर्षी आम्हाला बोलवावं भगवत कार्यामध्ये अशीच अपेक्षा करतो. दुसरी अपेक्षा काही करत नाही. अशाच भगवत कार्यामध्ये आपण सर्वांनी बोलावं अशी बोलण्याची संधी आम्हाला द्यावी अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपल्या शब्दाला विनंती देतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार.